खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास वर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. पुन्हा एकदा नव्या इतिहासाची पायाभरणी करण्यासाठी नव्या दमानं नवी पिढी आता सज्ज होतीये. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीमध्ये अभूतपूर्व क्रांती केली. 750 वर्षाचं पारतंत्र्य त्यांनी उन्यापुऱ्या 35 वर्षात हटवलं. जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी क्रांती आहे जी अवघ्या 35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये घडली आणि जिनं 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. ही क्रांती करणारे कुणी प्रशिक्षित नव्हते. त्या कवायती फौजा नव्हत्या. रानावनातली डोंगर दऱ्यातली तुमच्या माझ्या पूर्वजांची ही सगळी पराक्रम गाथा होती. या मातीतल्या शेतकऱ्यांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य उभा केलं. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. 50 वर्षातली 10 वर्ष बालपणात गेली. 10 वर्ष रणवण्यावर बसून घोड्यावरून युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्ष निर्माण केलेल्या स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेली. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं पण या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं. ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता. पण नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. आणि मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मला झगडलं पाहिजे, मला झुंजलं पाहिजे या उर्मीनं इथली माणसं लढत राहिली आणि या मावळ मांद्याळीनं हे स्वराज्य उभा केलं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. पण रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? नाही. का? घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे माझं आहे आणि मग माझं आहे ना, मग या माझ्यासाठी मलाच उभा राहिलं पाहिजे. ही सगळी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. हे सगळ्यात महत्वाचं. खरं तर दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले. आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर महाराज बाहेर आले. महाराजांनी परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीये. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक जण आले गेले असतील, अनेकांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं असेल, अनेकांनी परिसर निहाळला असेल, पण घाट बांधायला हवेत हे वाटलं ते फक्त शिवाजी महाराजांना. हे त्यांचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे. घाट बांधून झाले. एके दिवशी महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले. महाराजांनी शिखराकडे बघितलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या छतावर प्रत्येक कोपऱ्यात एक गोपूर आहे, पण चौथ्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय ते अपुरं आहे. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपुरं राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले काय मजूर बोलावले. त्यांना सांगितलं हे अपुरं राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. आणि गोपूर बांधून झाल्यावर ते सगळे मजूर एकत्र बसले. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकानी दर्शन घेतले, कित्येकानी शिखरही पाहिले. चौथे गोपूर बांधावयाचे राहिले हे अनेकांनी पाहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाच नाही. ते वाटले फक्त शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. अरे धन्य हा राजा सतत आपल्याला समोर दिसायला हवा. या राजांची प्रेरणा आपल्याला मिळायला हवी. काय करता येईल, काय करता येईल. आणि त्या मजुरातला एक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं जिवंत स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटक मध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे.
सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीन तिथं राज्य करत होत्या. नवरा मरण पावला होता आणि नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार त्याच बघत होत्या. आमचा सखोजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई देसाई म्हणून आहेत, सहज पराभव करता येईल. त्याने मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी सखोजीचा सपशेल पराभव केला. आपला पराभव झालाय हे जर महाराजांना कळालं तर सखोजीनं आणखी बलाढ्य फौज गोळा केली आणि पुन्हा एकदा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात सखोजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्दीशी मागं वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई देसाई महाराजांच्या पुढ्यात उभा राहिल्या. आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी सजा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर मला द्या, पण या सगळ्या प्रसंगात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. महाराजांनी मांडीवरच्या त्या ताण्या बाळाकडे बघत स्मित केलं. चिटणीसांना इशारा झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आले आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या ताण्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना, तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचा राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा देतो? सखोजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि आमचा हा भाचा त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा, ऐसा राजा होणे नाही. धन्य धन्य. अरे माझं जिंकलेलं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, हा राजा मला आपली बहीण मानतो, माझं राज्य तर मला परत देतोच, पण चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाच्या दूध भातासाठी लोकांना अखंड कळाली पाहिजे. आणि म्हणूनच या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकमध्ये गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे दुसरं जिवंत स्मारक आहे कर्नाटकमध्ये. अशी अखंड स्मारक सह्याद्रीच्या छातडावर तुम्हाला जागोजागी दिसतील. ती पराक्रमाची आहे, ती शौर्याची आहे, ती अभिमानाची आहे, ती स्वाभिमानाची आहे, ती उदात्ततेची आहे, ती मंगलतेची आहे, ती भव्यतेची आहे, ती दिव्यतेची आहे, ती पावित्र्याची आहे, ती चारित्र्याची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणताही पैलू घ्यावा, तो सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च आहे. 50 वर्षाच्या आयुष्यात एक महापुरुष काय करू शकतो असं कुठलं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये महाराजांनी विलक्षण कार्य करून ठेवलं नाही. राजकारण हे अर्थकारणाच्या पटावर चालतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण हे कायम नैतिक मूल्यांवर चालत राहिलं. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. 1 लाखाची फौज घेऊन शाहिस्ता खान पुण्याच्या लाल महालात बसला होता. आजूबाजूच्या परिसराला भयानक त्रास देत होता आणि अखेर महाराजांनी दिवस निवडला. अवघे 400 लोक सोबत घेतले, पैकी 300 मागच ठेवले. 100 सोबत, त्यातले 12 लोकच महाराजांसोबत लाल महालात गेले आणि जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानावर केला. महाराज आल्याचं कळालं आणि शाहिस्ता खान पळत सुटला. बघता बघता लपला 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 लपला. कुठं? बायकांच्या गराड्यात. कारण त्याला माहिती आहे आपल्याला जिवंत राहायचं असेल तर आपल्यासाठी सुरक्षित जागा एकच, बायकांचा गराडा. का? कारण शिवाजीराजे बाई माणसाला कधीच हात लावत नाहीत.
कोण सांगतंय? कट्टर वैरी. तो बायकांच्या गराड्यात आहे. महाराजांना कळालं शाहिस्ता खान त्यांच्या राणीवाशात आहे. तसे महाराज जागच्या जागी थांबले, श्वास मंद केला, हालचाल मंद केली, इतकं की जणू शाहिस्ता खानाला वाटावं बहुतेक महाराज गेले. आणि तसंच झालं. शाहिस्ता खानाला वाटलं महाराज गेले. शाहिस्ता खान बाहेर पडला, तसे चित्त्याच्या चपळाने राजे धावले. शाहिस्ता खान पळत सुटला आणि खिडकीतनं उडी मारणार तो शमशेर झाली सप. राजांना वाटलं गर्दनच मारली त्याची, पण जीवावरचं बोटावर निभावलं. खान वाचला. मला हे नाही सांगायचं तुम्हाला, हे माहिती आहे. याच शाहिस्ता खानाला रोजच्या रोज डायरी लिहायची सवय आहे. जे जे घडलंय ते सगळं त्यांनी लिहिलंय. हा प्रसंग सुद्धा त्यांनी लिहून ठेवलाय शाहिस्ता खान बुर्जी नावाच्या त्याच्या डायरीत. त्यातच त्यानं आणखीन एक घटना नमूद केली आहे, ती फार महत्वाची आहे. शाहिस्ता खान लिहितो, शिवाजी महाराज वाऱ्याच्या वेगानं आले आणि तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ थांबला आणि शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. तेव्हा शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी महाराजांची माणसं तुझ्या मुलीला पळवणार नाहीतच, पण जर शिवाजी महाराजांच्या माणसाने तुझ्या मुलीला पळवलं असेल तर बिंधोकरा शिवाजी महाराज पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. शाहिस्ता खान लिहून ठेवतोय. काही माणसं पराक्रमी असतात, पण ती चारित्र्य संपन्न असतातच असं नाही. काही माणसं चारित्र्य संपन्न असतात, पण ती पराक्रमी असतातच असं नाही. पण जो महापुरुष पराक्रमी तर आहेच, पण पराकोटीचं चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. माणसं काय या राज्यासाठी मरायला तयार होत होती, माणसं काय आयुष्य समर्पित करत होती, राजांच्या एका शब्दाखातर आपली जान कुर्बान करायला का तयार होती. हे रयतेचं राज्य आहे. राजे हे आपल्यासाठी करतायत, आपल्या उद्याच्या पिढ्यांसाठी करतायत. आणि या सगळ्यांच्या समर्पणातनं त्यागातनच रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटला. 750 वर्षाचं पारतंत्र्य हटलं. राजे छत्रपती झाले. या म्लेंज पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं राज्य अवतरलं. 6 जून 1674 महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं. राज्याभिषेक झाला, पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग जंग पछाडत होता. महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करण्यास त्यानं ही जबाबदारी आपल्या दूध भावावरती सोपवली होती. त्याचा दूध भाऊ होता श्रीगोंद्याजवळ भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे. त्या बहादूर गडात त्याचा दूध भाऊ होता, ज्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबात जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबात जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, पण नाव जोरात आहे. पूर्वी आपली नावं पण जोरात होती, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी. म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. आम्ही आमच्या हातानं आमची नावं बदलली, दुसऱ्याची हांजी हांजी करायची सवय लागली. स्वाभिमान दिला होता महाराजांनी, पण याचं नाव जोरात खान जहान बहादूर खान कोकलताश हैबात जंग. राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी याच्यावर, पण तरी राज्याभिषेक झाला. औरंगजेब भयान संतापला. त्यांनी खरमारीत पत्र लिहिलं या बहादूर खानाला. अरे तो करतो काय, राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं औरंगजेबाला कळवलं, हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. अहो काय अलौकिक उत्तर दिलंय त्याने. मी प्रचंड प्रयत्न केले उत्तरेकडनं, पण बहुतेक त्या परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावेत. मी बाबर काय करणार. पण औरंगजेबाचा संताप या उत्तरानं जाणार नव्हता. बहादूर खानाला इथे माहिती होतं राग गेला पाहिजे, पण कसा. या बहादूर खानाला औरंगजेबाचं दुखणं माहिती आहे. त्याला माहिती आहे टेबला खालून दिलं की टेबलावरून काम होतं. पैसे म्हटलं की औरंगजेब पागळतो.
हे बहादूर खानाला पक्क माहिती होतं आणि म्हणूनच त्यानं तत्परतेनं औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी, बस एवढा पावसाळा संपू द्या, हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी मी लगेच आग्र्याला पाठवून देतो. औरंगजेबानं वाचलं, 1 कोटी रुपये भले पट्टे, शाबास शाबास शाबास, दे लवकर 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 पाठवून दे. 1 कोटी म्हणल्यावर औरंगजेब निम्मा खाली. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली, त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले, बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. वैशिष्ट्य बघा, औरंगजेबाला आग्र्यात बातमी कळतीये आणि दुसऱ्या क्षणाला ती महाराजांपर्यंत पोचतीये. महाराजांच्या यशामागं होतं ते त्यांचं गुप्तहेर खातं. ते इतकं विलक्षण काम करत होतं की महाराजांनंतर आज 350 वर्षांनीही त्यांच्या गुप्तहेर खात्यातल्या बहिर्जी नायकांशिवाय दुसरं कुणाचंही नावही आपल्याला माहिती नाही. इतकी गोपनीयता त्या गुप्तहेर खात्यात तेव्हापासून आहे. हे कार्य किती विलक्षण आहे. महाराजांना कळालं बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणि मग महाराजांनी बोलावलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येते झाले. जी महाराज. हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. काय संवाद आहे बघा. महाराज म्हटले, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. कारण देणं प्रकारच नाही. शिवचरित्र संपूर्ण काढा, तुम्हाला एकही घटना, एकही प्रसंग असा नाही दिसणार की महाराजांनी जबाबदारी दिली आणि कुणी कारण सांगितलीत. अजिबात नाही. जी माणसं कारण सांगतात ती माणसं आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. शिवचरित्रात तुम्हाला कारण देणाराच भेटत नाही, प्रश्नच नाही. अहो बघा ना, आमच्या तानाजीनी मुलाचं लग्न काढलंय. पत्रिका द्यायला महाराजांकडे आले. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा, कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. तसं सर्दी सुटले तानाजी. हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाहीत. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं असेल हो महाराजांनी? का महाराज म्हणले असतील तानाजीला, ताना तेवढा कोंढाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो. काय दिलंय? काही नाही. महाराजांनी कधीच कुणाला नाही सांगितलं मी म्हणतोय म्हणून ये, मी म्हणतोय म्हणून कर, मी म्हणतोय म्हणून लढ. नाही, महाराजांनी स्पष्ट सांगितलं, तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची अब्रू सुरक्षित राहावी तर ये. तुला जर वाटत असेल हे तुझं राज्य तुझंच राहावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये. मी सांगतोय म्हणून नव्हे, प्रेरक म्हणून महाराज असंख्यांना प्रेरणा देत राहिले आणि स्वतःच्या मातृभूमीसाठी हजारो समर्पण द्यायला तयार झाले. हे सगळ्यात मोठं यशस्वीतेचं कारण आहे. कारण देणं प्रकार नाही, महाराज हंबीररावांना सांगतायत. आणि महाराज सांगितल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला हंबीरराव म्हणतायत, आणतो. कारण नाही, हंबीरराव असं नाही म्हणले, नाही बरोबर आहे महाराज, पण जरा दिवस पावसाळ्याचे आहेत, मलाही जरा सर्दीची अलर्जी आहे, बघू ना पावसाळा झाल्यावर. नाही, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. बरं, अन्न सोपं आहे? अहो, त्या बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीत मग 1 कोटी अन्न म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन जायला हवं. मग महाराजांकडे 50,000ची फौज आहे? नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं? मग पण आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली तर राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची, राज्य राखीव दल.
हंबीररावांनी काय केलं, या 10,000 राखीव दलातले 9,000 आपल्या सोबत घेतले, 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. घेतलेल्या 9,000 फौजेचे त्यांनी परत 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावरनं निघाले. ते पुण्यात आले आणि पुण्यातून पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. तिथून बहादूरगड एका झेपेचा. 2,000 फौजेनिशी हंबीरराव करकुंबला, तर त्यांच्या हाताखालचा सरदार उरलेली 7,000ची फौज घेऊन निघाला. तो रायगडावरनं पुण्यात आला आणि पुण्यातनं पुणे अहमदनगर रस्त्याने रांजणगाव शिरूर करत तो अहमदनगरला पोहोचला आणि अहमदनगरवरनं श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाकडे निघाला. मराठ्यांची 7,000ची फौज नगरवरनं जशी बहादूरगडाकडे निघाली, तिने एका छल्ल कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशे बडवायला सुरुवात केली. अवघा कल्लोळ कल्लोळ उठला, रणघोष दाटत राहिला आणि मराठ्यांचा हा कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला. कुणीतरी हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर, क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात. दिवसा कसे आले? पण तोपर्यंत रणघोष त्याच्याही कानात बसला. त्याला काही कळे ना. आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, जेवढ्या लढाया झाल्या त्यातल्या निम्म्याच्या वर लढाया या अमावस्येच्या रात्रीच्या. दिवस शुभ आहे का? मुहूर्त काढलाय का? प्रकार नाही. शत्रूच्या बलाढ्य फौजेशी मुकाबला करायचा आहे. आपलं सैन्य थोडं आहे. अमावस्येच्या किर्र काळोखाचा फायदा उठवावा आणि शत्रूच्या बलाढ्य फौजेवर येवल्याशा फौजेने छापेमारी करत विजय मिळवावा, हे शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र. त्यामुळे मोगलांना माहिती आहे महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, मराठे दिवसा येतच नाहीत. त्यामुळे बहादूर खानाची खात्री आहे. पण तरी त्याच्या कानावर हर हर महादेवचा जयघोष पडला आणि त्याची खात्री पटली. आलेत पण जारती दिवसा आलेत, भयानक आले असणार. कारण आपलं 35,000चं सैन्य इथं आहे. त्यांच्याशी झुंजायला मराठे दिवसा आलेत म्हणजे मराठे किमान 50,000 तरी असणार. बहादूर खानानं तयारी केली. बहादूर गडावरचे 35च्या 35,000 बाहेर काढले. वॉचमन गेटमनच ठेवले तिथं आणि 35,000 फौज घेऊन तो मराठ्यांच्या रोखानं निघाला. इकडून मराठे तावत तावत येत आहेत. जय भवानी, हर हर महादेव. आता बहादूर खान निघाला. यलगार तक दिंदीन आक्रमण. दोन्ही फौज आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार. प्रचंड धुमचक्री मारणार. कडाडला बहादूर खान. आक्रमण. उसळले मराठे. हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला. भागो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 5 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले. मराठे मागं वळून पण बघेनात. मग 15 मैल गेल्यावर बहादूर खान म्हणला, रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. गए, भाग गए हो. मला वाटलं 50,000 तरी असतील, हे 7,000 आहेत. आपले 35,000 बघूनच पळून गेले. आप नाही आएंगे, चलो वापस. बहादूर खानानं सैन्य वळवलं. निघाला बहादूरगडाच्या दिशेला. 5-10 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा हेर ओरडला, हुजूर, मराठे परत आले. त्या बहादूर खानाला कळाय, अरे काय पद्धत आहे काही? अशी असते करावं लढाई? आता मराठे येत आहेत म्हटल्यावर त्यानं सगळं सैन्य परत वळवलं. निघाला मराठ्यांच्या रोखानं. आता मराठे जोशात तावात तावात आहेत. घुसायचं आणि कापायचं. बहादूर खान उसळला. आक्रमण. यलगार तक दिंदीन. दोन्ही फौजा परत आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार. धुमचक्री मारणार. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 5 मैल, 10 मैल, 15 मैल. मराठे पुढंच. मराठे मागं वळून पण बघेनात. मग बहादूर खान म्हणला, रुक जाओ रुक जाओ. गए. उगा हुलकावणी दाखवायला आलते. आता नाही यायचे परत. चलो वापस. बहादूर खानानं आपलं सैन्य वळवलं. निघाला परत बहादूरगडाच्या दिशेनं. 15-20 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर, मराठे परत आले. अरे काय चाललंय? काय काय लपाछपी आहे का राव? अशी असते का लढाई? पण त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं. तो आपल्या सैनिकांना म्हणला, सजग रहो,
सैतान हे मराठे कुठे उगवतात, कुठूनही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. मरतात पण हरत नाहीत, संपवतात आणि भगवाच फडकावतात. आता काय व्हायचं ते होऊ दे, जातील तिथपर्यंत ताणायचं. बस आता जातील तिथपर्यंत ताणायचं, आता सोडायचं नाही. बहादूर खानानं ठरवलं. मराठे तवा तवात निघाले, 2 वेळा हुलकावणी दिली. आता घुसून सरळ कापून काढू. 7,000 मराठे त्या जोशात पुढाले. बहादूर खान वळाला, त्यांच्या अंगावर निघाला. हर हर महादेव, यलगार, टाक टाक दिन दिन, हरवळ्या घुमू लागल्या. दोन्ही फौजा परत आमने सामने आल्या, तलवारी उचलल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो. आला मराठे पुढं, मोगल मागं, मराठे पुढं, मोगल मागं. आता बहादूर खानानं ठरवलं होतं, काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत ताणायचं. 10 मैल झाले, 15 मैल झाले, 20 मैल झाले. बघता बघता मराठे नगरला पोहोचले. बहादूर खान मागच. मराठ्यांनी नगर सोडलं. मराठे बघता बघता शिरूरला पोहोचले. बहादूर खान मागच. मराठे शिरूरवरनं पुढे झेपवले. बहादूर खान मागच. बहादूर खान शिरूरला पोहोचला. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणला, हुजूर गए हो, अब लौट चलते हैं. तू गप, काय व्हायचं ते होऊ दे, पण आता जातील तिथपर्यंत ताणायचं. बस. बहादूर खान ऐकायला तयार नव्हता. तोपर्यंत मराठे रांजणगावला पोहोचले. बहादूर खान मागच. रांजणगाववरनं मराठ्यांनी पुणे गाठलं. बहादूर खान मागच. आणि मराठे जसे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात, काही मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आला खरा, पण त्याला मराठे कुठे दिसेच ना. यही तो थे, कहा गए, ढोंडो. सगळं मोगलांचं सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण सापडतील ते मराठे कसले. बहादूर खानाचं सैन्य शोधून शोधून दमलं, पण मराठे गवसेच ना. अहो त्याला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही. वैतागला बहादूर खान. आता मराठे सापडतच नाहीत हे कळालं. आणि मग बहादूर खान म्हणाला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत हासिल की हमने. मराठे भाग गए, भगड़ों को भगा दिया, खासी जीत मिली हमें, चलो वापस. आणि पुण्यातनं बहादूर खान आपल्या 35,000 फौजेनिशी निघाला माघारी. पण 35,000 फौजेनिशी बहादूर खान पार पुण्यात येऊन पोहोचलाय. एवढीच बातमी हेरानी करकुमला उभा असणाऱ्या हंबीरराव मोहितेंना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय, इकडून रान मोकळंच आहे. हंबीरराव मोहितेने आपलं 2,000 सैन्य घेतलं आणि करकुंबवरनं एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थांबडून सुजवले. आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, तेवढा सगळा घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगा, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लादलेलं किमती सामान घेऊन हंबीरराव बहादूर गडावरनं परत निघाले. करकुंब सांडस फाटस करत पुणे, पुण्यावरनं रायगड. इकडं जीतम जीतम करत बहादूर खान पोहोचला होता नगरला. नगरवरनं निघाला होता श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काही कळे ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानानं विचारलं, ये क्या है? तो सुजलेला म्हणाला, हुजूर सब ले गए. कौन? मरहट्टे हुजूर. मरहट्टे? तो हम किन के पीछे थे? मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था? मरहट्टे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है? ऐसा हुआ हुजूर. आणि मग त्याला कळालं, असं बनवलं होय. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी इकडं काम तमाम केलं. या खुदा, कैसे है ये मरहट्टे? सगळ्याच लढाया तलवारीच्या बळावर लढता येत नाहीत. बऱ्याच लढाया ह्या बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. हे शिवाजी महाराजांनी वारंवार दाखवलं. नाही मला सांगा, बहादूर गडावर फौज किती आहे? 35,000. महाराजांची फौज किती? 9,000. मग महाराज असं म्हणले का, त्यांची 9,000, त्यांची 35,000 आहे, आपली 9,000 आहे, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला लढायचं, घेऊ माघार, फिरू परत. काय त्यांची 35,000 आहे, आपली 9,000 आहे? नाही,
निराशेचा, नकारात्मकतेचा, माघारीचा विषयच नाही. महाराजांचं यश कशात आहे माहिती आहे? महाराजांनी पर्याय निर्माण केले. एक दरवाजा बंद होतो त्यावेळी परमेश्वर तुमच्यासाठी 10 दारं उघडी करून ठेवत असतो. शोधक नजर हवी, दृष्टी नको, दूरदृष्टी हवी. महाराजांनी पर्याय निर्माण केले. त्यांचे 35,000, आपले 9,000. आपले वाढवता येत आहेत का? नाही. मग त्याचे कमी करा. काढला ना पर्याय, काय त्याचे कमी करा. 35,000 इकडून इकडं नेऊन ठेवले. इथं वॉचमन गेटमनच राहिले, त्याचे कमी करा. करून टाकले. पर्याय निर्माण करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजाच्या पुढे 2 आरोपी आणले. राजानं आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्करून बेशुद्ध झाला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्यानं विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो मला ऐकली ना. आणि मग फाशी झाली. आपल्याला मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हणला, ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काही नाही रे, पण माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी लागली. तसा तो कैदी म्हणला, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल. त्यांची चर्चा राजानं ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? अरे काय डोक्यावर पडलाय का? तसं तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं बोलेन? खरं सांगतोय. गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. महाराज, एक काम करू, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवा. मला फक्त 1 वर्ष द्या. त्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलं त्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्याला 1 वर्ष मिळालं. पण या पहिल्या कायद्याला काहीच कळेना. त्यानं परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतोय का? अरे मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर? अरे या वर्षात माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर? ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. महाराजांनी दिलेला सर्वोत्तम महामंत्र आहे. जिंकत नाही ना तोपर्यंत माघारी फिरायचं नाही. पर्याय निर्माण करा. झेपावत राहा. झेपावता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, सरपटत जा. सरपटता येत नाही, घसरत जा. पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा आहे. पर्याय निर्माण केला महाराजांनी. आपले वाढवता येत नाही ना, त्यांचे कमी करा. 35,000चे पर वॉचमन गेटमन आणून ठेवले. 1 कोटी मिळवले. मला सांगा, या सगळ्यात महाराजांचं काय नुकसान झालं? बरं, प्रत्यक्ष लढाई झाली? महाराजांची काय हानी झाली? काय तोटा झालाय? फायदा? 1 कोटी. आता पार्टी नाही. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांनी फक्त 1 कोटी मिळवण्या इतपत नियोजन केलं नव्हतं. महाराजांनी 1 कोटी मिळाल्यानंतर पुढं काय त्याचाही विचार करून त्याचंही नियोजन केलं होतं. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही,
तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. एकही नाही, आयुष्यात एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं, पण बाकी एकही नाही. महाराजांनी विचार करून ठेवलाय. बहादूर गडावरनं बहादूर खानाच्या तावडीतनं 1 कोटी मिळवल्यावर हा बहादूर खान गप्प नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, तो संभाजीनगरचं सैन्य गोळा करेल, तो नाशिकचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 अशी लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला चढवेल. लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर आला तर रायगडावर आपली फौज आहे 10,000. राजधानी राखावी कैसे? मग बहादूर खानाचं आक्रमण थोपवलं पाहिजे, थोपवलंच पाहिजे. कधीपर्यंत? आपलं सैन्य परत येईपर्यंत. आपलं सैन्य परत कधी येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. 4 महिन्यानंतर म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवलं पाहिजे. सुरू झालं महाराजांचं राजकारण आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना बहादूर गडावर पाठवलं. काझी हैदर बहादूर गडावर पोचले, बहादूर खानाची भेट घेतली. पण बहादूर खान काय काझी हैदरांची भेटच घेना. नको बाबा, ते बनवतात फार, पण एक संकेत असतो, वकिलाला भेट घ्यावीच लागते. नाईलाजानं बहादूर खान काझी हैदरना भेटला. हां क्या है? तसे काझी हैदर म्हणले, हुजूर आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे असे दिवसाढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो, पण हुजूर आमच्याकडनं चुकून झालं हो. हे इट्स अन ऍक्सिडेंट, अपघात होता हा. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला, आणि जेव्हा आला आमच्या महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्यात जळतायत महाराज, 2 दिवस जेवले नाहीत. शेवटी आज महाराज आम्हाला म्हणाले, काजी साहेब तुम्ही स्वतः बहादूर खान साहेबांकडे जा, त्यांना सांगा की आम्ही विना अट विना शर्त त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी महाराजांना त्यांच्या चाकरीत पाठवायला तयार आहे आणि आम्ही स्वतः महाराज जातीनं त्यांच्या सेवेत जायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादूर खान ताडकन उठला. 10 किल्ले संभाजी महाराज, मग आता चाव्या करायच्या. मग संभाजी महाराज कधी येत आहेत? मग महाराज कधी येतो म्हणलेत. काझी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. तसे काझी हैदर म्हणले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत, नव्हे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणजे काय 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 नाही नाही, हे जे आमचे महाराज तुम्हाला देणार आहेत म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराज स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशहांची मान्यता हवी. एकदा बादशहांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले दिले दिले. बहादूर खान मला एवढंच ना, फक्त औरंगजेब बादशहांचे शिक्क्याचे कागदच हवेत ना. ठीक आहे, दिले 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 दिले, त्याच्या काही डोक्यातच नाही आले. बरं तो काय आत्ताचा काळ आहे का? काय पाहिजे? औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद. मग बहादूर खानानं लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय. हा लंपना, आलेत वकील महाराजांचे. हो नाही देतो म्हणतायत 10 किल्ले. हो नाही विनाट हो नाही संभाजी महाराजांनाही पाठवतायत. हो नाही स्वतः महाराज येतो म्हटलेत. हो नाही फक्त तुमच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद हवेत. हो शिक्क्याचे कागद. हो ईमेल करताय, व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय हवंय? शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सांडानी स्वार महाराष्ट्रातनं आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यातून तो बादशांचे शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार. यायला लागले 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं आयतं द्यायला तयार आहेत म्हटल्यावर बहादूर खान 4 महिने निवांत. पण या 4 महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली आणि मग महाराज म्हटले, ये आता कधी पण.
पण आग्र्यावरनं औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद आले. सांडणीस्वार बहादूरगडावर पोचले. तसं बहादूर खानाला तातडीनं 2 वकील लगेच रायगडावर पाठवले. जा जा जा, ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या आणि त्यांच्याकडनं ते 10 किल्ले संभाजी महाराज काय ते सगळं घेऊन या. बहादूर खानाचे वकील पोचले रायगडावर. महाराजांची भेट घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? तसे वकील म्हटले, नाही, ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काजी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले? कधी? अहो तुमचे ते हंबीरराव आलते. कुठं? अहो तुमचे ते हंबीरराव आलते, त्यांनी 1 कोटी पळवले. मग काजी हैदर आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला तेग दिमाग दाखवला की आमचा पुत्र धडावा तुम्हाकडं. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. तिकडं बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले, बहादूर खानाने विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं हो. करतो काय? बरं त्यानं सगळं कळवलंय हो औरंगजेबाला. 10 किल्ले देतायत, संभाजी महाराजांना पाठवतायत, शिक्क्याचे कागद पाठवलेत त्याच्यावर. आता काय म्हणायचं औरंगजेबाला? आता काय कळवायचं? बिचाऱ्या बहादूर खानानं जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला कळवलं आणि शेवटी लिहिलं, त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला परत फसवलं हो. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर पाठवलंय ते आम्ही आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब बहादूर खानाला लिहितो, तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बचमीत घेऊन जाता, अफाट खजिना देता, बलाढ्य फौजा घेऊन जाता आणि तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं, हुजूर तुम्ही मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते, तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. तुम्ही पेडगावचा शहाणा म्हण ऐकली असेल. आपल्याकडे म्हणतो मस्त पेडगावचा शहाणा आहे. ही म्हण पडली कुणावरनं माहितीये? हा बहादूरगड पेडगाव मध्ये आहे आणि तिथला हा शहाणा बहादूर खान, त्याला महाराजांनी 3 वेळा फसवला. म्हणून अवघा महाराष्ट्र, महाराष्ट्रातल्या पिढ्यानपिढ्या पेडगावचा शहाणा म्हणून त्याचा उल्लेख करतात. जोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत होते, औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. त्याला भीती होती. सरदारांचा पराभव झाल्यावर किमान सरदारांवर रागावता तरी येत आहे. शिवाजी महाराजांनी आपलाच पराभव केला तर रागवावं कुणावर? इतिहासातलं आपलं मानाचं पान खराब होऊ नये म्हणून औरंगजेब महाराजांच्या हयातीत चुकून महाराष्ट्रात आला नाही. पण महाराजांना माहिती आहे, आज ना उद्या औरंगजेब येणार. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अर्थसंकल्प मांडलाय आणि अर्थसंकल्पामध्ये शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी 2.5 लाख होनांची तरतूद करून ठेवली आहे. अर्थसंकल्पात 1 होन ₹4.25, 2.5 लाख होन म्हणजे त्याचे झाले 7.5 लाख रुपये. 7.5 लाख रुपयांची तरतूद महाराजांनी महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांसाठी केली. मंत्रीगण म्हटले, महाराज एवढा खर्च गडकोटांसाठी 7.5 लाख रुपये? महाराज म्हटले, हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक आहे. आणि मग महाराज म्हणाले, औरंगजेब आज ना उद्या स्वराज्यावर चालून येणार हे निश्चित. कदाचित मी असेन, कदाचित मी नसेन, पण महाराष्ट्र झुंजला पाहिजे. महाराष्ट्र आणि हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. त्यासाठी ही गुंतवणूक आहे. काय होरा होता महाराजांचा? सगळ्याच लढाया रणांगणावर नव्हेत, सगळ्याच लढाया तलवारीनं नव्हेत,
तर बऱ्याच लढाया अर्थकारणावर सुद्धा खेळल्या जातात आणि महाराजांनी ती लढाई उद्याच्या औरंगजेबाच्या स्वारीसाठी आखून ठेवली आहे. महाराष्ट्रात राज्याभिषेकाच्या वेळी 360 किल्ले होते. 360 किल्ल्यांसाठी महाराजांनी 7.5 लाख खुणांची तरतूद केली आहे. महाराजांचं याच्या पाठीमागचं नियोजन असं की उद्या औरंगजेब चालून आला तरी माझा एक किल्ला 1 वर्ष लढला पाहिजे. एक किल्ला जर 1 वर्ष लढला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. पण नुसतं एवढंच नियोजन नाही, महाराजांनी त्याच्या पुढचंही नियोजन केलंय. कदाचित औरंगजेब यात यशस्वी होईल, तो महाराष्ट्रातले किल्ले घेईलही. म्हणूनच महाराजांनी महाराष्ट्रापासून 650 किलोमीटर लांब पल्ला गाठला. महाराज तामिळनाडूमध्ये पोहोचले. तामिळनाडूतला वेल्लोरचा किल्ला घेतला आणि 2 नवे किल्ले महाराजांनी तामिळनाडूमध्ये बांधले. एकाचं नाव आहे साजरा आणि दुसऱ्याचं नाव आहे गोजरा. शुद्ध मराठीत असलेले हे 2 किल्ले महाराजांनी बांधलेत. पण तरीही अत्यंत कडेकोट सुरक्षेसाठी बिकट गड म्हणून ज्याची ख्याती होती त्या किल्ल्याकडे महाराजांचं लक्ष होतं, ज्याचं नाव होतं जिंजीचा किल्ला. जिंजीचा किल्ला साधा नाही, 3 डोंगरांवर बसलाय तो. चंद्रगिरी, रायगिरी आणि सूर्यगिरी. हजारो फूट उंचीवर पाण्याचा खंदक आहे आणि त्याच्या आत तो जिंजीचा किल्ला अभेद्य, जिथं कोणी पोहोचूच नाही शकत. 40,000ची फौज घेऊन महाराज जिंजीचा किल्ला घ्यायला गेले. महाराजांनी किल्ला निरखला आणि महाराजांच्या लक्षात आलं 40,000 फौजींशी जिंजीचा किल्ला घ्यायचा तर किमान 2.5 महिने लागतील. महाराजांनी विचार केला, 40,000 सैनिकांचा 2.5 महिन्याचा खर्च. उत्तर मिळालं, एवढा खर्च स्वराज्याच्या तिजोरीला पेलणार नाही, करून उपयोगच नाही. महाराजांनी किल्लेदाराशी बोलणं लावलं आणि 50,000 रुपये किल्लेदारला दिले आणि महाराजांनी जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला. म्हणजे महाराष्ट्रातल्या गडकोंसाठी 7.5 लाख रुपये आणि जिंजीच्या किल्ल्यासाठी 50,000 रुपये अशी 8 लाखाची तरतूद महाराजांनी उद्या चालून येणाऱ्या औरंगजेबासाठी करून ठेवली. काय गणित आहे महाराजांचं. औरंगजेब आग्र्यावरनं निघाला, त्यावेळी येताना आग्र्याच्या किल्ल्याला कुलूप लावून निघाला. प्रत्येक बादशाचा स्वतंत्र खजिना असायचा. औरंगजेबाचा खजिना वेगळा, शहाजहानचा खजिना वेगळा, जहांगीरचा खजिना वेगळा, अकबराचा खजिना वेगळा, बाबरचा खजिना वेगळा. औरंगजेब स्वतःचा खजिना घेऊन महाराष्ट्रात आला. त्यावेळी शिवपुत्र शंभूराजे स्वराज्य सिंहासनावर अधिष्ठित होते. वय होतं 23 आणि 67 वर्षाचा औरंगजेब 5.5 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रावर कोसळला होता. मनवर होता औरंगजेब आणि कणभर स्वराज्य. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500. एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. आणि माझ्या स्वराज्याचं सारं सैन्य मोजलं गडकोटांसहित तर भरेल कसं बस लाखभर. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 2300 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. काबूल पासून कंदहार पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेलं औरंगजेबाचं साम्राज्य आणि तमाम मावळ्यांच्या समर्पणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे एवढंसं स्वराज्य. मनभर औरंगजेब या कणभर स्वराज्यावर चालून आला आणि 23 वर्षाचा छावा कडाडला. येऊ द्या त्याला, अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर अखेर बघेल या छाव्याचा गनिमी कावा. आणि बघता बघता औरंगजेब महाराष्ट्रात उतरला. चोबाजूने त्याने आपले सरदार स्वराज्याला कैचीत पकडण्यासाठी सोडले. सर बुलंद खान, अली खान, फतेह खान, भीमसिंग हाडा, रामसिंग हाडा. बघता बघता मराठे सज्ज झाले. खासे संभाजीराजे घोड्यावर मान टाकून झुंजू लागले. दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान टाकून संभाजीराजे लढत होते. प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खात होते पण झुंजत होते बेपामपणे, कडाडत होते. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भासता
मराठे, औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. त्या धगीनच गारच झाला औरंगजेब. हार प्रहार, पराभव शिकस्त. औरंगजेब बेभान संतापला. त्याला असं वाटलं होतं संभाजी म्हणजे शिवाजी राजांचा नादान दक्कनशील वारीस, चुटकेसरशी चुरगाळू आणि दक्कन घशात घालू. पण संभाजी महाराजांनी पहिलाच तडाखा असा दिला की औरंगजेबाला स्वतःचं अनुमान दुरुस्त करून घ्यावं लागलं. वर्ष 2 वर्ष टकरा घेत होता औरंगजेब. दख्खन सोडा, एक खण मिळवू दिला नाही संभाजी महाराजांनी त्याला. एक खण. अखेर औरंगजेबानं बोलावली आपल्या सगळ्या सरदारांची बैठक. क्या किया जाए? आणि एक सरदार म्हणाला, हुजूर इन मराठों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़किले लेते हैं. मराठे खुद बखुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला, सही बात, पहले गड़किले लेते हैं. ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता हो? म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या काही मैलावर असणारा. प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय, त्यांची सेज तिथं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर असा किला है. मराठे कितने हैं? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. आणि ठरलं. अवघे 350 मराठे असलेला, तोफा शिबंदी बजमियत अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाने विचारलं, तो कौन जाएगा? कौन लेगा रामसेज? आणि उभारायला शाहबुद्दीन खा. हुजूर हम जाएंगे. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 20,000ची फौज घेऊन निघाला शाहबुद्दीन खान. बघता बघता रामसेजला वेढा पडला. आता रामसेजचा किल्लेदार आहे रामाजी पवार. 20,000चा सेना सागर बघितला. दुसरा कुणी असता तर म्हणला असता, चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण हा रामाजी हल्ला नाही, हटला नाही. पळून जायचं तर नावच नाही. ही उभा राहायची जी जिगर आहे ना, ती जिगर पेरली आहे संभाजी महाराजांनी इथल्या हरेक मावळ्यात. हा रामाजी तसाच उभा राहिला. बघता बघता शाहबुद्दीन खानाचं सैन्य आलं. चढाई सुरू झाली. कडाडला शाहबुद्दीन, चलो आगे चलो, लेलो किला. सैन्य पुढा निघालं. वेस ओलांडून पुढं आलं. अगदी निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात देता येत वाटतं. मोठा उत्साह आला. चलो आगे लेलो किला. सैन्य पुढं आलं. अगदी टप्प्यात आलं. तसे मराठे सावध झाले. हाताच्या गोपण्या थररल्या. दगडं भरली, सुटली दगडं. धना थरथरतात दगडात लागली. पत्थरांची बहुचार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शाहबुद्दीनचं सैन्य. पाठीला पाहिलं आणि पळत सुटलं. त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शाहबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा, पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणून आलेला शाहबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए? त्याचा सरदार होता मोठा कल्पक. त्यांनी युक्ती काढली. हुजूर ऐसा करते है, बोलो. नाही, काल आपण चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली. मग उद्या चालत नको जायला, मग सरपटत जाऊ. म्हणजे दगड आली तरी वरनं जातीला आपल्याला लागणार नाहीत. मोठी नामी कल्पना. शाहबुद्दीनला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरलं सैन्य निघालं पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, बखलीन चाल पुढं. सर करत सैन्य निघालं वर. वेस ओलांडून पुढं पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीनला वाटलं बहुतेक काल दगड मारून दमले असतील, कशाचे लढतायत आज. देतील किल्ला ताब्यात. मोठ्या उत्साहानं पुढाला. चलो आगे. आता दिंडी दरवाजा समोर दिसायला लागला. जणू काय घेतला किल्ला. शाहबुद्दीन कल्लोळ लिहिली, चलो आगे. सरपटणारं सैन्य अगदी जवळ आलं. तसे मराठे जागा सूद झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारं सैन्य जवळ आलं. तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. त्या सरपटणाऱ्या प्राण्यांना पार चेंगरून मेंगरून मग तळ जाऊन थांबल्या. शाहबुद्दीनचं उरलं सैन्य पाट्याला पाय लावून पळत सुटलं. आठवडा झाला, महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले. शाहबुद्दीनला काय कळे ना. ये मराठे हमें ऊपर नहीं आने देते, खुद नीचे नहीं आते,
सामने नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, लड़ेंगे ही नहीं तो जीतेंगे कैसे, क्या किया जाए? त्या शहाबुद्दीनला काही कळे ना. शेवटी परत त्याने आपल्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए? महाबत खान नावाचा तोपखाना प्रमुख होता त्याचा. कमला हुजूर, ये मराठे हमें ऊपर नहीं आने देंगे, खुद नीचे नहीं आएंगे, सीधा तोप मारा शुरू करते हैं. 20-25 तोपे हमारे पास, गोलाबारी चालू करेंगे, किला आधे घंटे में काबिज हो जाएगा. आणि पटलं शहाबुद्दीनला, सही बात महाबत खा, तयारी करो, कल सुबह तोप मारा शुरू करेंगे. आणि ठरलं. महाबत खान तयारीला लागला. त्या रात्री शहाबुद्दीन खान निवांत झोपला. म्हणलं आता कटकट नाही, उद्या येतोय किल्ला ताब्यात. सगळी छावणी गाढ निद्रा दिन. आणि बरोबर रात्री 1-1:30च्या सुमारास 101 मराठे किल्ल्यावरनं अलगद खाली उतरले आणि सरळ या झोपल्या शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सपासप कत्तली चालू झाल्या. आक्रोश किंकाळ्या आरवळ्या, रक्ताच्या चिरकांड्या उडण्याचं प्रतांचं कच. शहाबुद्दीन खान खडबडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर, कौन थे? मराठे हुजूर, कहां गए? निकल गए हुजूर. संतापला शहाबुद्दीन. सीधा हमारे डेरे पर छापा. ये मजाल महाबत का, तोफे लगाओ, अभी क्या भी. आता रात्रीचे 2 वाजलेत आणि शहाबुद्दीन सांगतोय तोफे लगाओ अभी क्या भी. महाबत खान म्हणला हुजूर, अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे. सुबह तक राह देखते हैं. सरपडला शहाबुद्दीन, पण पर्याय नव्हता. पण आता ठरलं होतं, आता सोडायचं नाही बस. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शहाबुद्दीन शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 21-22 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या. दारुगोळा ठसून भरलाय, वातान बाहेर काढलीये. आता बस शहाबुद्दीनची इशारा झाली की तोफमारा चालू. महाबत कानपट्टी मशाल घेऊन पुढे झाला. शहाबुद्दीनची इशारा झाली आणि पेट्टी मशाल वातानीला पेटवणार. तोच गडावरनच आवाज आला, धडम धूम. एक तोफेचा गोळा सो सो करते ते त्यांच्याच दिशेनं. तसा महाबत खान कडाडला, तोफे पीछे लो, तोफे पीछे लो. त्या शहाबुद्दीनला सोचायचं बंद झालं. क्या 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 हुआ हुजूर? मराठों ने गोलाबारिश कर दी है, आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोपखाना नाकामयाब हुजूर. त्या शहाबुद्दीनला काही कळे ना. अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना, तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. मग तसा महाबत खान म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्याला आतनं जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची एक तोप आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक, तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला? तसा महाबत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला टाकलेला? आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, मराठे परिस्थितीशी लढत बसले. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. ते हल्ली एखाद्याला विचारलं, काय रे काय? आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी ती अनुकूल कशी करून घ्यावी हे छत्रपती संभाजी महाराजांकडनं शिकावं. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, माझा एक किल्ला 1 वर्ष लढला तर औरंगजेबाला माझे किल्ले घ्यायला 360 वर्ष लागतील. संभाजी महाराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. 5.5 वर्ष गुणिले 360. औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? 9 वर्षात 140 लढाया केल्या संभाजी महाराजांनी. पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाला फक्त संभाजी महाराजांची नोंद घ्यावी लागली. जो कधीच हरला नाही, ज्याने कधी तह केला नाही, जो कधी झुकला नाही, नमला नाही, वाकला नाही, रण टाकून माघारी फिरला नाही, जो अखंडपणे झेपावत राहिला स्वराज्य दौलतीसाठी, मराठी अस्मितेसाठी. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या स्वाभिमानासाठी. ते सर्जा संभाजीराजे औरंगजेबाला हर घडी पराभूत करत राहिले. हर घडी. पहिल्या 2 वर्षातच औरंगजेबानं स्वतःच्या सोबत आणलेला सगळा खजिना संपला. शिवाजी महाराजांचं काय गणित होतं? औरंगजेबाच्या सोबत तब्बल 7 लाख फौज असायची. एक किल्ला घ्यायला 1 वर्ष. 7 लाख फौजेचा एका दिवसाचा खर्च किती?
आणि 7 लाख फौजेचा एका वर्षाचा एका किल्ल्यासाठी होणारा खर्च किती? पहिल्या 2 वर्षातच औरंगजेबाचा स्वतःचा खजिना संपला. मग त्यांनी शहाजहानचा खजिना मागवला, तोही संपला. मग त्यांना जहांगीरचा खजिना मागवला, तोही संपला. मग त्यांना अकबराचा खजिना मागवला, तोही संपला. मग त्यांनी बाबरचा खजिना मागवला, तोही संपला. आणि या 9 वर्षात संभाजी महाराजांनी औरंगजेब पुरता संपवला. पुरता. दक्कन काबीज करायला औरंगजेब आला होता. स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन इथंच शांत झाला आणि इतिहासानं नवा अध्याय लिहिला. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. पण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची इतकी आर्थिक हानी केली की महाराजांच्या पश्चात अवघ्या 47 वर्षात मुघल सल्तनत खिळखिळीत झाली. हयात असताना तर औरंगजेबाचं धाडसच झालं नाही महाराष्ट्रात यायचं, आणि महाराजांनी हयात नसतानाही मुघल सल्तनत खिळखिळी करायचं सगळं नियोजन करून ठेवलं होतं. दृष्टी नाही, दूरदृष्टी असावी लागते, जी छत्रपती शिवाजी महाराजांकडे आहे. उद्याचं भविष्य घडवण्यासाठी शिवचरित्रातून श्री शिवछत्रपतींनी दिलेली ही दूरदृष्टी तुमच्या माझ्या ठाई यावी आणि हा महाराष्ट्र पुन्हा एकदा श्री शिवछत्रपतींना अपेक्षित असा घडावा आणि आपल्या साऱ्यांच तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोज यांसारखं समर्पित कार्यकर्तृत्व त्या ठाई कारणी पडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. या घाटकोपर महोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आणि सन्मान्य राखीताई जाधव यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय